आणि 5 मिनिट गप्पा होत्या, ब्रह्मांड उलट पालत होईल सगळं. ती जात एकत्र आल्यावर बोलणार नाही असं कधी घडणारच नाही महाराज. एसटी मध्ये भेट होऊ द्या, कधीच न झालेली भेट होऊ द्या. तसं काय 7 जन्मापासून सोबत आहे, जितक्या बोलतायत काय बोलतात बिचारा माहित नाही. एखाद्या वेळेला फोन त्यांच्याकडे जाऊ द्या, दुसऱ्याचे किती मिस कॉल होऊ द्या, सोडतच नाही. स्त्रियांना बोलण्याचा अधिकार आहे की तुम्ही भक्तिमयी आहात, भक्तीला बोलण्याचा अधिकार आहे. ज्ञानोबा राय ज्यावेळेला विरहिणी होतात त्यावेळेला प्रभूशी बोलतायत, प्रभूशी बोलतायत. भक्तीला बोलण्याचा अधिकार आहे, भक्तीला चर्चा करण्याचा अधिकार आहे. मग एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, बाई किती सुंदर दिसतोय का, किती सुंदर आहे. दुसरी म्हणते, बाई मला तर असं वाटतंय की इंद्र चंद्र महेंद्रापेक्षा हा सुंदर आहे. तिसरी तर म्हणते, बाई मला तर असं वाटतंय इंद्र चंद्र महेंद्राला बनवणारा हाच आहे म्हणून इतका सुंदर आहे. पण बाई आपल्या राजाने फार मोठा पण केलाय, हा पण जर याच्याकडून नाही जिंकला गेला तर मग मात्र आपली जानकी कुणालाही दिला जाईल. 5वी म्हणते, गब्बस माहित नाही तुला, हा दिसायला जरी लहान असला तरी याचा प्रताप महान आहे. अहिल्याचा उद्धार केलाय म्हणे याने, सुबाहूला मारलंय म्हणे याने, मारीचाला फेकून दिलंय म्हणे याने. दिसायला लहान असला तरी याचा प्रताप मात्र महान आहे. आणि रामप्रभू लखनजी धीरे धीरे पुढे चालतायत, सगळ्यांच्या नजरा त्याच्या सोबत पुढे चालतायत. त्या बागेमध्ये जातात, माळ्याची आज्ञा घेऊन सज्जनानो फुलं तोडतायत. ज्यांनी बाग बनवली तो जर माळ्याची आज्ञा घेत असेल तर मला असं वाटतं की ज्याचं शेत असेल, वांगे तोडण्याच्या अगोदर त्याची आज्ञा घ्यायला काय हरकत आहे. फुलं तोडतायत. त्याच बागेमध्ये गिरिजा मातेचं मंदिर आहे. गिरिजा माता अजूनही आहे. गिरिजा मातेची पूजा करण्यासाठी काही सखी सहित जानकी तिथं जाते. सखी तिच्या सोबत आहे. लग्नाच्या अगोदर गिरिजा मातेचं पूजन करण्यासाठी जाते आणि एक सखी फुलं आणण्याच्या निमित्ताने त्या बागेत जाते. आणि ती सखी जाते ना, त्या सखीला अगोदर दर्शन होतं. अगोदर ज्यावेळेला प्रभूचं दर्शन त्या सखीला होतं, ती सखी धावत येते, जानकीला सांगते, अरे जानकी, ज्याच्या रूपाबद्दल आम्ही तुला बोलत होतो ना, ती इथं आलंय म्हटल्यानंतर जानकीला सुद्धा त्यांना पाहण्याची इच्छा होते. जानकी सुद्धा जाते. माझे प्रभू एक एक फूल त्या डारलीमध्ये टाकत असतात, एक एक फूल टाकत असतात, तोडत असतात, टाकत असतात. एका फांदीच्या आडून जानकी प्रभूकडे पाहते. सहज प्रभूची नजर पुढे जाते, दोघांची नजरानजर होते आणि संबंध त्याच ठिकाणी पक्का होता. कुठं? बगीचात. तेव्हापासून तशी पद्धतच चालू होते. बगीचा प्यार किया कोई नहीं, प्यार किया कोई नहीं, पुढचं आम्हाला येत नाही रे प्यार. अरे बा, आता लग्न म्हटल्यावर गाणे म्हटले पाहिजेत ना. सज्जनानो, शब्द कोणचे असू द्या, ते जर देवासाठी वापरल्या जात असेल तर त्याने प्रसन्न होईल. खरं सांगू का, देवावर प्रेम करणारे कधी घाबरत नसतात. जे घाबरत असतात ते प्रेम करत नसतात. मीराबाई जर घाबरली असती तर तिचं प्रेम सिद्ध झालं नसतं. तुकोबा राय जर घाबरले असते तर प्रेम सिद्ध झालं नसतं. ज्ञानोबा राय जर लोक त्रासामुळे घाबरले असते तर आपल्याला ज्ञानेश्वरी भेटली नसते. देवावर प्रेम करणाऱ्या माणसाने कधी घाबरायचं नसते. जे घाबरत असतील ते खरं प्रेम करत नसतात. बरोबर आहे ना? प्यार करने वाले कभी डरते नहीं, कभी डरते नहीं,
जो डरते हो प्यार